शुभांगी, नाशिक रोडून कुठून नेमकं? हॅलो. नारायण बापू नगर, जेल रोड. जेल रोडला, पण मग जेल हॅलो, रोडला. आवाज हा येतोय? हा, नारायण बापू नगर. कुठं आलं नारायण बापू नगर नेमकं? सावरकर नगरच्या पहिले आलं की त्याच्यानंतर? टा- टा- हा? सावरकर नगर पुढे राहिलं. ओके. उपनगरच्या नंतर लगेच पारिजात नगर, पारिजात नगर नंतर लगेच नारायण बापू नगर. ओके. म्हणजे उपनगरकडनं तो मधल्या शॉर्टकट रस्त्याने येतो, त्या 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 रस्त्याला आहे का तुमचं नगर? नारायण बापू नगर, देवी माता चौक वगैरे तिकडे कुठेतरी आलं की असं. उपनगर संपलं की लोखंडे माळा लागतो. ओके ओके ओके, क्लिअर हा, झालं. लोखंडे माळा नंतर पारिजात नगर, पारिजात नगर नंतर लगेच नारायण बापू बरं. नगर. बरं, तुम्ही कुठं स्कूलला आहेत की क्लास आहे तुमचा, शुभांगीताई? केनकेला स्कूल टीचर. काय म्हणता? केनकेला स्कूलला टीचर आहे. केनकेला स्कूलला टीचर आहे. ओके ओके, मग काय प्लान आहे तुमचा? हॅलो. ओके ओके, काय प्लान आहे तुमचा? सर, मी तुम्हाला फोन केला होता ना, की माझा प्रॉब्लेम मी सांगितला होता तुम्हाला. नाही आम्हाला आठवत. दोघी बहिणींना जॉईन करायचं आहे, मग ते हा, हाफ हाफ. ओके 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 ओके. हा. कधी बरेच दिवस झाले त्या गोष्टीला ताई. 8-15 दिवस झाले का आता एवढ्यात बोलणं झालं होतं? हा, तर तुम्ही बिझी होते, कुठेतरी लग्नाला गेलेले होते. तुम्ही म्हटले मी बाहेर आहे, मी नंतर फोन करतो तुम्हाला. ओके ओके ओके. काय असेल तर मला डिटेल मेसेज टाका, म्हणजे मला तुम्हाला ग्रुपमध्ये कन्वर्ट करून घेता येईल. पण जे काय असेल ते मला मेसेज ओके, टाकून द्या, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता अजून माझं कोणाशी बोलणं चालेल. राहून आहे का? मग थोडंसं आपण चर्चा करू आणि पुढे जाऊया. श्वेता दुधेताई त्या बुलढाण्याहून त्या जस्ट सर्वांशी भेटण्यासाठी आल्या आहेत. प्रियंका अनुषताई कोण नवीन आहेत का? म्हणजे जाऊ का पुढे, मला जे काय बोलायचं ते लास्ट तुम्ही राहिल्यात, फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. प्रियंका अनुषताई, काही बोलायचंय तुम्हाला? कसंच गंमत म्हणून आल्यात तुम्ही इथं? नाही तर म्हणजे कॅमेरा ऑन ठेवा, म्हणजे कमीत कमी तुम्ही काहीतरी बोलायला आल्यात, शिकायला आल्यात, मला ते तरी लक्षात येईल. ओके, चलो ठीक आहे. अगस्त्याताई, हाय काही? ठीक आहे. नाही तर इकडे लक्ष द्या. आता आपण थोडासा फ्रेमवर्क क्लिअर करून घेऊ. इकडे लक्ष द्या. आपण उद्यापासून लेवल 1 आणि लेवल 3 ला स्टार्ट करणार आहे. इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके. उद्या आपण एक टप्पा इन हाऊस फॉर्म्युला कम्प्लीट करून टाकू. शुक्रवारी इन हाऊस फॉर्म्युला कम्प्लीट करू. ऍडिशन फॉर्म्युला प्रॅक्टिस करू, सर्व करू. प्रॅक्टिस पेपर सोडू, सर्व होईल. शनिवारी सबस्ट्रॅक्शन इन हाऊस फॉर्म्युला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या, जस्ट माहिती सांगतो. माझ्याकडे 5 आहे आणि मला -3 करायचा आहे. तर -3 मी याच्यातून कसा करावा, कारण माझ्याकडे इथं -3 अवेलेबल नाहीये. आणि जेव्हा -3 करायचा असतो, थोडा स्टोरी फॉर्म मध्ये शिकू, पण -3चा फॉर्म्युला असतो +2 -5. हा कसा स्टोरी फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांना सांगायचा? स्टोरी सांगेल. स्टोरी सांगितली की मुलांना चांगलं लक्षात असतं आणि मग ते ब्रेनला रिकॉल छान होतं. तर आपण फॉर्म्युला पण शिकताना किंवा स्टार्ट करताना स्टोरी फॉर्ममध्ये कसं सांगायचं, मुलांना कसं समजून सांगायचं, त्यांना मस्तपैकी ब्लॅकबोर्डवर स्टोरी फॉर्ममध्ये त्यांना शिकवायचं. म्हणजे मग त्यांना ते रिकॉल करणं सोपं जातं. पुन्हा परत आता बडगुजर ताई म्हणतील मला माहित नाही, त्यांच्याशी बोलणं नाही झालं. साधना ताई म्हणते, ते म्हणतात तसा नाही फॉर्म्युला आहे, आमचा असा फॉर्म्युला आहे. पण शेवटी ऍप्लिकेशन हे सेमच असतं. म्हणजे +5 मधून -3 करायचं असेल तर आन्सर 2च येणार आहे. मग फॉर्म्युला कसाही वापरा. म्हणून शेवटी आन्सर हे एकच असतं मॅथमॅटिकमध्ये. फक्त ते काय असतं, प्रत्येकाचं आपलं आपलं सर्टिफिकेशन करण्यासाठी, सिलेबस आपला सर्टिफाईड करून घेण्यासाठी आपली आपली प्रत्येक कंपनीने किंवा प्रत्येक संस्थेने आपलं आपलं एक फ्लो चार्ट बनवलेला असतो. त्या फ्लो चार्ट प्रमाणे आपला सिलेबस आहे. म्हणून मी तुम्हाला फ्लो चार्ट पण समजून सांगेल, की तुम्ही क्लासमध्ये जाताना कसा फ्लो चार्ट शिकवला पाहिजे. म्हणजे तुम्ही मुलांना 3 महिने 4 महिने कसं शिकवलं पाहिजे, हे पण आपण वेळोवेळी बोलू. पण आता वेळ अशी आहे की मी काय सांगत होतो, माझा प्रयत्न काय आहे, आपल्याला वेळेवर हे सर्व संपून परत वेळेवर पुढचं पण शिकायचं. वेदिक मॅथ तुम्हाला माहिती आहे, सुट्ट्यांमध्ये तुम्हाला तुमची अशी तळमळ असेल की वेदिक मॅथ शिकलं की लगेच स्कूल चालू झाल्या झाल्या शिकवता आला पाहिजे. म्हणून आपला प्रयत्न आहे की आपण वेदिक मॅथ पर्यंत तोपर्यंत पोहोचलो पाहिजे. हा आपला सर्वांचा प्रयत्न आहे. म्हणून आपण एक ठरवलोय की 15 जून 21 जून पर्यंत तुमचं हे लेवल 4 झालं पाहिजे. म्हणजे लगेच आपल्याला वेदिक मॅथ घेता येईल, म्हणून पुन्हा परत आपण ऍडव्हान्स घेऊ, लगेच रुबिक क्यूब घेऊ, असं मिक्स आपलं शेड्यूल चालू राहील. पण पुढच्या आठवड्यात मी आजच आठवण करून देतो तुम्हाला, पुढच्या आठवड्यात माझी सेकंड शिफ्ट राहील, अमृताताई, अनिताताई. तर तेव्हा मात्र मी तुम्हाला जे बुकचं पेज सांगितलेलं राहील ते प्रामाणिकपणे तुम्हाला सोडवावं लागेल. तर तुम्ही सिस्टम बरोबर राहाल, तर तुम्ही एक्सपर्ट राहाल. आणि जर तुम्ही त्या आठवड्यात क्लास नाही म्हणून तुम्ही कंटाळा केला, प्रॅक्टिस नाही केली,
तसंच मी विद्यार्थ्यांना सांगतो की विद्यार्थ्यांनी रोज करायचंय, फक्त आठवडे आठवडे नाही. मी जरी माझ्यासाठी गेल्या 15 वर्षापासून येत नाही, तरी मी रोज प्रयत्न करतो की मी रोज कुठल्या नाही कुठल्याही निमित्ताने अबॅकसवर बोलायचा प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो, काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे टच राहिलं की आपण एक्सपर्टीजकडे जातो. हे पहिले एक सिद्धांत आहे आयुष्यातलं. कुठलीही गोष्ट घ्या, मी फक्त अबॅकस बद्दल नाही बोलत. उद्यापासून तुम्ही शिल्पाताई किंवा तुम्ही वृषालीताई, तुम्ही असं म्हटलं की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे, पण जर माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल तर उद्यापासून रोज तुम्हाला पांडवलेण्या चढवायला तर रोज सुरुवात करावी लागेल. 1000 वेळा तुम्हाला तुम्हाला पांडवलेण्या चढून उतरावं लागेल. म्हणजे एक थोडक्यात जो नाशिक मधला एक छोटासा डोंगर आहे, तो 1000 वेळा सहज उतरून चढावा लागेल तुम्हाला, तर तुम्हाला माउंट एव्हरेस्टची कॅपेबिलिटी तुमची तयार होऊ शकते. पण तुम्ही म्हणाल मी जर पांडवलेण्यांना मी जाणार पण नाही, तिथं काही करणार पण नाही, पण मला माउंट एव्हरेस्ट चढायचा, तर मी म्हणाल असं कधीच शक्य होत नाही. ही टेक्निकल गोष्ट मी पहिले क्लिअर करतो तुम्हाला. म्हणून मेहनत तुम्हाला करायची आहे. मी तुम्हाला एक मदतनीस म्हणून, एक भाऊ म्हणून तुम्हाला वेळ देईल मी. क्लिअर आहे? म्हणून माझा प्रयत्न असेल की पुढच्या आठवड्यात सोमवारपासून तुम्हाला लिंक देईल, प्रॅक्टिस सेशन देईल, तुम्हाला बुकमध्ये करायला लावेल मल्टिपल. कारण ब्रेन 25 मिनिटांनी ब्रेनचं मूड चेंज होतो. मूड चेंज होतो. मी जर नुसतं इथं कॅल्क्युलेशनच घेतले असते ना आणि ताई, तर अर्ध्या ताई झोपा डुलक्या डुलक्या केल्या असत्या. पण माझं काम आहे की तुम्हाला मोटिवेट करून हे सर्व माहिती सांगणं. तर असं आहे. क्लिअर आहे सरांना? ओके. अजून एकच मिनिट. अजून मला काय पॉइंट राहिलेला आहे? हा, एकच पॉइंट आता शेवटचा, प्लीज इकडे लक्ष द्या. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा नसेल केलं, मला हा क्लास झाल्यानंतर प्लीज इकडे लक्ष द्या. मला क्लास झाल्यानंतर एक लगेच मेसेज टाका. केलं असेल तर मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असा एक फक्त मेसेज टाकून द्या. ग्रुपमध्ये पण टाका आणि पर्सनली पण टाकून द्या. आणि जर पर्सनल करणार, टाकायचं. हा नाही, पर्सनल नाही, केलेलं आहे, मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ग्रुपमध्ये पण टाका आणि पर्सनल पण टाका. मी ट्रॅक करत राहतो दोघीकडे, चालेल. म्हणजे मला लगेच उद्या सकाळी माझं काम चालू काय होईल. कारण मी थोडासा अर्धा तास लेट झोपेल. पण आल्या आल्या पहिले तुमचे मला किट पॅक करून, मला पहिले नाशिकचे मी रविवारपर्यंत दिले तरी चालतील मला. नाशिकचे 2-4 ताई असतील तर हम्म. त्यांना रविवारपर्यंत दिले चालतील. पण मला पहिले बाहेर गावच्या ताईंना पोस्टात ते टाकलं तर तुम्हाला सोमवारपर्यंत भेटले पाहिजे. हा उद्देश म्हणून बाकी काही नाही. म्हणून मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हा मेसेज टाका ग्रुपमध्ये पर्सनल. किंवा केलं नसेल तर मी करणार आहे. ऐका ना, केलं नसेल तर मी तर करणार आहे. आणि कमीत कमी सर्व जी काही माहिती टाकायला लागतं ते तुमचं ठीक आहे, 2 महिने 2-3 दिवस इकडे तिकडे तुमच्या पेमेंटचे काही इश्यू असतील, पण कमीत कमी माहिती टाकायला तर काही प्रॉब्लेम नाही ना. पहिले पण डिटेल माहिती मला. तुमचं मराठीत नाव, डिटेल हा. तुमचं इंग्लिशमध्ये नाव, तुमचं MRS, सौ, कुमारी, जे काय असेल ते सर्व डिटेलमध्ये टाका. नंतर पुन्हा पुन्हा परत चेंज करायला खूप वेळ जातो. मी जेव्हा गरज राहील तेव्हा तुमचा हम्म. फोटो मागेल, जेव्हा गरज राहील. जेव्हा आपण पुढे आय कार्डला किंवा सर्टिफिकेशनला जाऊ, जेव्हा गरज असेल मी तेव्हा फोटो मागेल, आता गरज नाही. कास्ट, त्या मेसेजमध्ये कास्ट सांगण्याचा उद्देश असा आहे, तिथे एक कास्ट फॅक्टर म्हणून ऍड करून घ्या. म्हणजे आता आपण आपली संस्था NGO आहे, म्हणून आपण त्या गोष्टीवर आपलं जातीला आपण मानणारे जरी नसलो, तरी पण एक जी शासन दरबारी जी काही भाषा चालते, त्या भाषेला अनुसरून आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे आपण कास्टिझम मध्ये हम्म. कुठल्या कॅटेगरीतले किती महिला आपल्या बरोबर काम करतायत, जेणेकरून आपल्याला आपल्या संस्थेला पण तशा पद्धतीने ऑडिट सादरीकरण करावं लागतं. विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण तसं कॅटेगरायझेशन करतो की ग्रामीण भागातले किती आहेत, शहरातले किती आहेत, कुठल्या कास्टमध्ये किती आहेत, म्हणजे आपली संस्था कुठल्या लेवलला काम करते हे शासन दरबारी पण आपल्याला पोहोचवता येतं किंवा पोहोचवता येणार आहे फ्युचरमध्ये. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी, शासनाला जी भाषा मान्य असते त्याप्रमाणे आपल्याला, नाही तर जात काय, आपण सर्व भारतीय आहोत, महिला आणि पुरुष हीच आपली खरी जात आहे. पण आता जी शासन दरबारी जी चालते ते आपल्याला धरून चालावं लागतं. ओके. अजून काय विषय राहिला मला तिथं ते टाकून ठेवा. कास्ट ओपन असेल, OBC असेल, NT असेल, ST असेल, अदर जे काय असेल ते, मला तर त्यातल्या खूप काही प्रकार पण माहित नाही. पण जे असेल ते टाकून ठेवा. ठीक आहे. अजून काय होतं माझ्याकडनं कम्युनिकेशन? ठीक आहे. काय वाटलं तर मात्र मेसेज जरूर करा. ओके, इकडे लक्ष द्या. आता अ, एक राहिला होता फक्त, तो एक पार्ट सांगतो मी तुम्हाला. उद्या परवा तुम्हाला अबॅकस टूल
प्रॅक्टिससाठी मिळेल. टीचर टूल बाबतीत मेसेज सांगतो तुम्हाला. टीचर टूल बाबतीत मी तुम्हाला उद्या एक प्रामाणिकपणे विचारतोय बघा. माझ्याकडे टीचर टूल आहे ना, तुम्ही रजिस्ट्रेशन करणारे त्यांच्यापेक्षा माझ्या डबल कॅपॅसिटीचे माझ्याकडे अवेलेबल आहेत. अवेलेबल आहेत म्हणून सांगतो. उद्देश काय इकडे लक्ष द्या. माझ्याकडे आत्ताच मला जवळजवळ दिसत आहेत, भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. टीचर टूलच्या बाबतीत म्हणतोय 13 रॉड टीचर टूल. 13 रॉड, 7 रॉड आपण आधी देत होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की तुम्ही परीक्षा फी देतायत. आधीच्या बॅचेसला आपण घेतल्या नाही, मग त्यांना आपण 7 रॉडचे द्यायचे. एका बॅचला आपण रिटर्न देण्यासाठी त्यांना क्यूब्स दिले होते. 750 भरतायत, त्याच्याबद्दल आपण त्यांना मोबदला क्यूब्स दिले. पण नंतर आपण पुन्हा परत ठरवलं, काही ताईंची डिमांड आली की अबॅकस टूल मोठं करा. मग आपण मोठं करून दिलं. जे काय असेल ते. जर तुम्हाला मी उद्या एक शेवटचा एक तुम्हाला मी मेसेज पण विचारेल, किंवा कॉल पण करेल, तुमचं पॅक तुम्ही बाहेर गावचे असेल, आणि जर तुम्हाला लगेच क्लास सुरू करायचा असेल, तुम्हाला वाटतं की माझ्या क्लासमध्ये मला लगेच अबॅकस टूल पाहिजे असेल, तर मी लगेच तुमचं उद्याच्या उद्या तुम्हाला जे काही बुक्स पाठवणार आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला मी कुरिअर करून तुमचा अबॅकस टूल पण पाठवून देतो. लक्षात आलं का तुम्हाला का? पण ते आपण देतो कधी? जेव्हा परीक्षा, कारण काय तोपर्यंत काही ताई सुरूच करत नाही. मग ते मान सन्मानाने आपण तुमचं सर्व सर्टिफिकेशन प्रदान करणं, अबॅकस टूल प्रदान करणं आपण कार्यक्रमात करतो. पण तिथं आपण तो फोटोचा सेशन असतो. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने काम सुरू करायचं असेल, किंवा नाशिकमधले किंवा बाहेरगावच्या पण ताई असतील, बट एक अट असते कमीत कमी, का संस्था जेव्हा त्याचे तुम्हाला म्हणजे 3,000ची वस्तू तुम्हाला जेव्हा पोस्टाने पाठवते, कमीत कमी तुम्ही रजिस्ट्रेशन तरी केलेलं पाहिजे. म्हणजे आपण सर्व उद्योग करून चुकलेलो आहे. आपण सर्व दानधर्म करून चुकलेलो आहेत आधी. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, आपण पण शेवटी एका कुठल्या तरी कलमाखाली ऑडिटेबल येतो. आपल्याला पण आर्थिक नियोजन मध्ये करायचं असतं. म्हणून कमीत कमी तुम्हाला पाठवण्याच्या आधी तुम्ही थोडीफार म्हणतात ना, की लायबिलिटी आपली एक अटॅचमेंट असली पाहिजे. बाकी काही नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे. म्हणजे जर मला उद्या असं मी तुम्हाला बाहेर गावचे असतील, तर मी तुम्हाला विचारून घेऊ, ताई तुम्हाला अबॅकस टूल पाठवून देऊ का? तुम्ही म्हणाल येस. हो, मला लगेच स्कूलमध्ये किंवा माझ्या घरी आलं, किंवा मी त्याच्यावर रोज काम करायला लागले, तर मला अजून बेटर मला मदत होईल. तर मी पाठवून देईल, कारण अवेलेबल आहेत आपल्याकडे. नसते तर मी नसते पण सांगितलं असतं तुम्हाला. कधी मागच्या वेळेस 2 महिने अवेलेबल नव्हते, कारण आपण सप्लायर चेंज केला. त्याची पण एक मोठी स्टोरी होती. 15 वर्ष आपण एका सप्लायरकडे होतो, पण त्याने खूप त्रास दिला आपल्याला, खूप लॉस झाला. 5-25 हजाराचा त्याच्या खराब मटेरियलमुळे. आणि शेवटी सप्लायर चेंज केला. आणि सप्लायर चेंज केल्यामुळे ठीक आहे, 2 पैसे जातात आपले, पण चांगली क्वालिटीचे आपल्याकडे आता टूल्स असतात. आणि म्हणून आपण सप्लायर चेंज केला. तर मी तुम्हाला ते टूल पण पाठवून देईल. माझ्याकडनं तुमच्याकडनं मला राईट रिस्पॉन्स आला, तर मी तुम्हाला राईट मटेरियल साठी पण मी तुम्हाला कॉल करून घेईल. मी किंवा नंदिनी मॅडम करून घेतील. क्लिअर? हे सर्व कम्युनिकेशन करायचं होतं. तर माझं मत आहे, तुम्हाला क्लास सुरू करायचे असतील, एवढ्या सप्टेंबरपर्यंत आपला कार्यक्रम होणार नसेल, तर तुम्हाला मी पाठवलेलंच बरं राहील. पाठवून देईल मी लगेच. नाशिकच्या काही ताई असतील त्यांना मी देऊन टाकेल. आहे माझ्याकडे. सध्या मला पण खूप अडचण होते घरामध्ये. म्हणजे म्हणतात ना, मॅडम मला घरात सांभाळताय हेच खूप मोठं काम आहे सध्या. सध्या वाईट परिस्थिती घरामध्ये. खरंच सध्या नाही तर मला बाहेर काढलं असं तिने. सध्या लई वाईट परिस्थिती. इंच इंच जागा सगळीकडे. खरं होऊन जाईल. 1 महिन्यानंतर सगळे कामं संपतील घरामध्ये. कारण रिनोव्हेशन म्हटलं की थोडासा त्रासदायक इश्यू असतो. खरोखर गेल्या 10 महिन्यापासून आहे ना, आम्ही डिस्टर्ब झालोय घरामध्ये एकदम. घर खूप कारण ते राहून रिनोव्हेशन करायचं म्हणजे फार त्रासदायक आहे. पण बघूया. तो त्रास, पेन कन्वर्ट इन टू जॉय. जेव्हा आपलं एक छानपैकी एक ब्रेन ट्रेनचं ऑफिस तयार झालेलं असेल, ते सर्वांना तेव्हा आपल्याला पण बरं असं वाटेल, वाव अच्छा लागा. बघूया काय काय होतं ते. ओके. सो हे कम्युनिकेशन होतं. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आलोय तर काहीतरी केलं पाहिजे, आणि मग बाय बाय करू. म्हणजे 10:30, 10:30 ते 11:30 मला 1 तास झोप घेता येईल, असं मी अपेक्षा करतो. सो ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 23 -22 +5. स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्या ताईंना हातांवर करायचं असेल, त्या ताई हातावर करतील. ज्या ताई स्वतःला खूप एक्सपर्ट समजत असतील, त्या मेंटल अरिथमेटिक करतील. ओके ना? मग शेवटी आपली कॅपॅसिटी आपण ओळखून करू शकतो ना. सेट द झिरो. हा, आन्सर 6
ओके सर, आन्सर आन्सर करेक्ट आहे, नो डाऊट. सर फक्त एक मला काही ताई मेंटल अरिथमेटिक करत होत्या, काही ताई हातावर करत होत्या, म्हणून मी ही सूचना दिली. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता थोडा स्पीड तुम्हाला पण वाटतोय की तुमचं ॲक्युरेसीकडे तुम्ही येत आहेत. ओके. ओके प्लीज एव्हरी वन. ओके. हा 69 -66 +1 +11. घाबरू नका, मी तुम्हाला मदत करेल. 11 करण्यासाठी 10च्या रॉडवर जा, तिथं 10 प्लस करून घ्या. आणि युनिट रॉडकडे गेलात आणि तिथं 1 करायचं, पण 1 इज नॉट देअर. बोला मनातल्या मनात, मी जसं बोलतोय 1 इज नॉट देअर. मग 1चा फॉर्म्युला आहे -4 +5. करून बघा, अप्लाय करून बघा. -4 करा शिल्पाताई, -4 करा, +5 करा, +5 करा शिल्पाताई, +5 +5. तर हे असं ऍप्लिकेशन होतं. ओके. +22 डायरेक्ट अवेलेबल आहेत, करा 22. सर्वजण करा 22. ओके. हा. मला दोघी हात दिसतील असं ठेवा, म्हणजे मला थोडंसं कोणाचं चुकलं तर मार्गदर्शन करता येतं, बाकी काही नाही. ओके. अगेन +22, घाई नका करू, मी समजून सांगतो. 20 साठी तुम्ही 10च्या रॉडवर गेलात, पण देर इज अ नो 20, आणि म्हणून 20चा फॉर्म्युला आहे -30 +50. -30 +50, आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. काही घाई नका करू, मी मुद्दाम एक्स्ट्रा, मला एक्स्ट्रा जायला हवंय. मी जेव्हा तुम्हाला सांगतो ना, 100,000च्या रॉड पण आपण हळूहळू चालले जातो. काही काळजी नका करू. आन्सर इज द 59. काही काळजी नका, मी जस्ट एक्स्ट्रा सांगतोय, उद्या सर्व डिटेलमध्ये होईल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, व्हेरी गुड. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, थोडंसं फास्ट. 77 -22 +33 -11 -55. ताई करत होत्या तुम्ही, छान करतायत. हा. +2 -11 +51. व्हेरी गुड. आन्सर इज द आन्सर इज द 69. आन्सर इज द 64, सॉरी सॉरी, 64 ना, 64 ना, हा 64, 64. बडगुजर ताई, 64च ना, बरोबर साधना ताई? 64 सर. 64. 64. ओके ओके, सॉरी, आन्सर इज द 64. सॉरी. सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो. डोळे लावून बंद करून आपण प्रयत्न करूया. सर्वजण मेंटल अरिथमेटिक मी स्टोरी फॉर्म मध्ये सांगतो, बघायचा प्रयत्न करा. ओके. चला सिंपल सिंपल घेऊया. 4 डायरेक्ट अवेलेबल. युनिट रॉडवर 4 डायरेक्ट अवेलेबल आहे बघा, थमअप केले आपण सर्वांनी. ओके. +5 इंडेक्स डाऊन करून करा. +5 बघा, आन्सर 9 दिसतोय सर्वांना. +20 डाव्या डोळ्याकडे जाऊन 20 थमअप केला, आणि आता दिसतोय तुम्हाला 29 दिसतोय. -22 डाव्या डोळ्याकडे जाऊन -20 केला, उजव्या डोळ्याकडे -2 केला, आणि तुम्हाला युनिट रॉडवर 7 दिसतोय बघा, प्रयत्न करा. 7 दिसतोय. -6 ओपन पिंच करून -6 करा, आणि तिथं आन्सर दिसतंय तुम्हाला 1. व्हेरी गुड, 1 दिसतंय. तुम्हाला त्यात +4 करायचंय, घाबरू नका, मी मदत करतो तुम्हाला. +4 करायचा आहे, पण लोअर बीटमध्ये 4 अवेलेबल नाहीये, कारण फक्त 3च अवेलेबल आहेत. मग दिस इज अ सिच्युएशन ऑफ फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. फक्त 1 आन्सर आहे आपल्याकडे, आणि त्याच्यात +4 करायचं आहे. आणि म्हणून +4चा फॉर्म्युला आहे -1, म्हणजे तो जो 1 होता त्याला आपण -1 केलं, आणि त्याला वरचा जो 5 आहे त्याला प्लस करायचा आहे आपल्याला. म्हणून आन्सर इज द 5. आन्सर इज द 5. जस्ट व्हिज्युअलाइज सांगतोय, कारण इतकं तुम्हाला बारकाईने आपण शिकवलं की तुम्हाला ऑटोमॅटिक अप्लाय करता येणार आहे नंतर. ओके ना. कारण डोळे बंद करून जेव्हा आपण ऐकतो ना, ते नंतर आपल्याला लॉंग टाइम आपल्या मेमरी बरोबर राहतं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. ओके. 38 बघायचा प्रयत्न करा. 38 10च्या रॉडवर 30, युनिट रॉडवर 8 बघायचा प्रयत्न करा. -22
आता बघायचा प्रयत्न करा की 10 वर काय आहे आणि युनिट वर काय आहे. 10 वर एक बीट टच आहे आणि युनिट वर 5 आणि एक बीट असा 10 आणि 6 असा 16 दिसतोय. बघायचा प्रयत्न करा. बघायचा प्रयत्न करा. +50, 10च्या रॉडमध्ये 50 टच करा इंडेक्स डाऊन करून आणि बघा दोन्ही रॉडवर एक पिक्चर दिसतोय. 66 चा पिक्चर दिसतोय. 66 चा पिक्चर दिसतोय. +22, 10च्या रॉडवर 20 टच करा. युनिट रॉडवर 2 टच करा आणि आता पिक्चर बघा. आता पिक्चर क्लिअर दिसतोय. जसं मी स्टोरी फॉर्म मध्ये सांगतो तुम्हाला 88 दिसतोय. याच्यातून मला -66 करायचा आहे. 10 वर ओपन पिंच करा आणि युनिटवर ओपन पिंच करा. काही करू नका. आधी स्लोली जाऊया आणि आता बघा आन्सर इज 10 वर काय दिसतंय आणि युनिटवर काय दिसतंय. व्हेरी गुड. +5, -6, -10 अँड आन्सर इज मला बोटांवर दाखवा. काय दिसलं तुम्हाला ते. व्हेरी गुड. अच्छा लगा. काही हरकत नाही. चुकलं म्हणून तुम्हाला येत नाही असं कधीच काही समजू नका. कारण हा ऑनलाईनचा जमाना आहे. एखादा वर्ड इकडे तिकडे स्लिप होऊ शकतो. पण आय एम व्हेरी हॅपी की तुम्हाला छानपैकी मी अलगदपणे तुम्ही सायकल चालवत होतात मी सोडून दिली तरी तुम्ही मस्तपैकी छानपैकी कॅरी केलं पुढेपर्यंत म्हणजे तुम्हाला आन्सरपर्यंत तुम्ही पोहोचलात. 50%, 50-60% रेशो होता करेक्ट आन्सरचा. आन्सर इज द जे दिसलं असेल ते. पण आन्सर राईट आन्सर इज द 11. आन्सर इज द 11. सो ओके. आता मात्र एक थोडंसं फास्ट आणि मग नंतर बाय बाय. नो एक्सक्यूज. म्हणजे मला झोपायचा अर्धा तास. 1 तास तर. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. फास्ट. प्रयत्न करा. एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एक एक शब्दावर लक्ष द्या. क्विकली करा अप्लाय. हा, घाबरू नका. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. फास्ट. 22 अगेन +22 -40 -3 +5 -5 +2 -1 +5 -6 +40 -11. आंसर इज आंसर है क्लास में. अच्छा लगा. आन्सर आहे क्लासमध्ये नाही असं नाही. पण ते कोणी बोटांवर केलं कोणी मेंटल अरिथमेटिक केलं मला माहित नाही. नंतर सावरायचा प्रयत्न केला. अच्छा लागा म्हणजे क्लासमध्ये आन्सर आहे. आन्सर इज द 30. थोडंफार चुकलं असेल म्हणून काही काळजी नका करू की तुम्हाला येत नाही असं. पण ओके. बाय बाय. मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की तुम्ही आपण जेव्हा बिफोर आणि आफ्टर करताना आपण सांगितलं होतं की तुम्ही एक 10 दिवसामध्ये किंवा आपण एक रविवारपर्यंत ठीक आहे आपण आहे ना ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी नाही होत अमृताताई किंवा अनिताताई. बरोबर ना. तुम्ही दोघं सिनियर मला माझ्या म्हणजे बहिणीसारखं वाटतात म्हणून मी तुमचं नाव घेत असतो. पण असं काही नाही. म्हणून बाकीच्या ताई म्हणतील यांना यांचंच का नाव घेतात असं काही नाही बरं का. सर्वांचं एक प्रतिनिधित्व म्हणून आपण बोलत असतो असं बाकी काही नाही. तर उद्देश आहे की तुम्ही आता क्लास बिनधास्त सुरू करू शकतात लेवल 0 सिनियरचा. मी तुम्हाला बुक नाही दाखवलं. थोडा वेळ कमी पडला आपल्याला. पण आपण उद्या लेवल 0चं बुक बघून घेऊ. ओके. नाहीतर तुमच्यापर्यंत ते बुक येणारच आहे. कारण मग ते बुक कसं वापरायचं, कसं विद्यार्थ्यांना शिकवायचं, हे सर्व आपण मोठे मुलं असतील तर त्यांना हे सर्व सोपं आहे. कारण त्यांना थोडंसं बेसिक अंकगणित माहिती असतं. पण लहान मुलांना त्यांचा हात धरून करून घ्यावं लागतं म्हणून आपल्याला सिलेबस बुक लागतं. क्लिअर सांगतो तुम्हाला. आता मोठ्या मुलांना तुम्ही हजारो मुलांना मी तुम्हाला सांगितलं ना 25,000 पेक्षा जास्त मुलांना मी शिकवलंय बिना नोट बिना सिलेबस बिना बुक बिना अबॅकस टूल. त्यावेळेस मी असं करायचो. माझ्याकडे 5-25 टूल असायचे. मी सेमिनार घ्यायचो तर मी तिथं वाटायचो आणि पुन्हा परत गोळा करायचो. पण ते 25 मधून 10 जमाचे शेवटच्या दिवसापर्यंत. 15 एक गायब होऊन जायचे शेवटच्या दिवसापर्यंत. आणि ते आता साहजिक आहे. ते काय आपण म्हणजे 25 घेऊन गेलो ना तर शेवटच्या दिवशी 10 उरायचे. तो चलता आहे. तर तो एक यज्ञ होता आपला असं काही नाही. पण सांगण्याचा अर्थ हा होता की तेव्हा
शेवटी शेवटी मुलांना ते इंटरेस्ट किंवा ते सर्व व्हावं, तेव्हा हे हाताने अबॅकस टूल बनवा वगैरे असं मला पण काही एवढं आयडिया नव्हती, पण हे कोरोनामध्ये शिकलो. आणि ते सर्वात आधी मनीषाताई, त्याच्यानंतर मनीषाताईंनी हे घेतला, त्याला म्हणतात ना लीड, आणि म्हणून मग ते तयार झालं, आणि म्हणून मग नंतर ते सर्व विद्यार्थी बनवायला लागले. हे जे आहे ते सांगतो, आपण सांगितलं तर फक्त बनवा. बनवा तर मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बनवले. सो बाय बाय. भेटूया आपण पुन्हा परत उद्याच्या क्लासमध्ये. लेव्हल 1 आणि लेव्हल 3 साठी आपण इन हाऊस फॉर्म्युला, +5 आणि +50चा फॉर्म्युला कम्प्लीट उद्या शिकून घेऊ. प्रॅक्टिस पण करू, एन्जॉय पण करू. आणि मला तुमचा मेसेज असेल, तुमच्याकडनं राईट इन्फॉर्मेशन असेल, तर मी उद्या तुम्हाला लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर मला वाटतं आत्ताच वेळ आहे, आत्ताच टाकून द्या. म्हणजे मला उद्या लगेच त्या पद्धतीने, मी ड्युटीवरून सकाळी आलो की मला लक्षात येईल की कुठल्या ताईंची मला माहिती आलेली आहे, म्हणजे तेवढ्या त्यांच्यापर्यंत मला कसं पोहोचायचंय. सो बाय बाय. तरी पण मी 1 मिनिट देतो वेळ. वेळ उशीर होतोय. काही बोलायचंय का? कोणाला काही बोलायचंय? सर हा, बोला. सर सर उद्या सातपूरला आहे ना, कामगार भवनला लग्नाला मी येते. तर ओके. मग मला घेता येईल का किट? म्हणजे एक काम कॉल सोपं कॉल होईल. कॉल करा. कामगार हा भवनात पासून काही खूप जास्त लांब नाहीये, 1 किलोमीटरला माझं घर आहे. म्हणजे तुम्ही बर. सातपूर कॉलनीत येत आहेत, मी तिथं तर ऑलरेडी पोस्टात येणारच आहे उद्या. पण ती मिस मॅच हो होईल आपला टायमिंग. पण त्याच्यापेक्षा तुम्ही हो जरूर या. घरी या, त्या निमित्ताने भेटणं होईल, बोलणं होईल आपलं, जशी कंडिशन असेल तसं. घरात बसायला हो. जागा नसली तरी पण आपण कुठेतरी भाऊ बहीण एका ठिकाणी बसून शांततेत गप्पा करू. या तुम्ही. ओके, काय हरकत नाही. सर हा, बोला. सर अजून कोणाला तरी बोलायचं होतं. साधना सर ताई, बोला. मी माहेरी आली. हा, मी हा. माहेरी आली आहे, तर मी तुम्हाला माझा ऍड्रेस सेंड करेल, तिथं गुजरातला. पाठवा. गुजरातला. नाही, 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 दोंडाईच्या. दोंडाच्याला. आता मी उद्या तिकडे जाते ना, म्हणून. हा. उद्या दोंडाच्याला चालल्या तुम्ही? म्हणजे मी जाईल 20ला, पण आता मी सेलवासला उद्या जाईल आणि 20 तारखेला दोंडाईच्याला जाणार आहे परत. 20 तारखेला. मग तुम्ही हम्म. चोपड्याला राहतात ना? हो, चोपडायला राहते सर. मग मी तुम्हाला सकाळी पहाटेला एक गाडी, कधीतरी एक गाडी, मला माहित नाही चोपड्याची, ती एक चोपड्याला गाडी, तिच्यात जर ठेवलं तर तुम्हाला चोपड्याला उद्या परवाच भेटून जाईल ना डायरेक्ट. कोणीतरी सांगा, कोणी तर. सर, पण मी हा, नाही, मग मी चोपड्याला तर जून मध्ये जाते ना. चोपड्याला जून मध्ये जाणार, बरं ठीक. मग जेव्हा दोंडाच्याला याल हा, ना, तोपर्यंत. तेव्हा मला सांगा. मी शहाद्या हा, हा. गाडीमध्ये किंवा दोंडाच्या गाडीवर सकाळी 6:30ला ठेवून दिली इथून आशव सातपुरून. तुम्हाला लगेच, तुम्ही जेव्हा याल हो, दोंडाच्याला, तेव्हा मला सांगा की हो, मी हो, उद्या पोहोचते. तर हो, त्याच्या आदल्या दिवशी मी सकाळी 6:30ला ठेवून देईल तुम्हाला. त्याच दिवशी लगेच हो. 10:30-11ला दोंडाच्याला तुम्हाला बस स्टँडवर भेटून जाईल. ओके. चालेल सर, हा, ठीक पण आहे, मला चालेल. तुमचं काम हो, आहे मला सांगायचं. हा, अजून कोणतरी हो. काहीतरी बोलत होता. बोला. थँक्यू सर. ओके ओके. सर मी बोलत होते. बोला बोला. बोला ना. आज चालू करून द्या सर, सगळे वाट बघताय. हो हो. तो राहुल दादाचे काहीतरी सेटिंग बाकी, कदाचित रविवारच्या आत तर व्हायला पाहिजे. म्हणजे काय असतं ताई, काही गोष्टी तो पण ड्युटी करून आपल्याला सपोर्ट सिस्टम मध्ये आहेत. पण त्याला बेटर बनवण्यासाठी जे जे प्रयत्न करतोय तो करतोय. ट्रायल झालेली आहे. मी काही थोडेफार सजेशन त्याला दिलेले आहेत. कारण एक मोठा त्याच्यातला ड्रॉबॅक होता की मल्टिपल स्टुडंट इन अ वन फॅमिली, एका मोबाईल नंबरवर मल्टिपल मुलांना काहीतरी प्रॉब्लेम येतोय, आणि त्याच्यामुळे ती सिस्टमला प्रॉब्लेम येतोय. आणि तसं मी त्याला एरर क्रिएट पण करून दाखवला. मला माहिती आहे ते काय काय प्रॉब्लेम असू शकतात, म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मी लगेच लिंक शेअर करतो. काहीच प्रॉब्लेम नाही मनीषा ताई. सगळे हा, काही वाट प्रॉब्लेम. बघतायत. झालं तर पण उद्या मुलं पण होईल. झालं तर उद्या पण होईल, झालं तर परवा पण होईल. पण मी पण त्याला प्रेशराईज करतोय. नाईट शिफ्टला आहे तो पण. मी त्याला तुमचा मेसेज म्हणजे मीच नाही वाचत तर तो पण वाचतो, राहुल दादा, त्याच्यामुळे काय काळजी नका करू. ओके ना? हा. चालेल, ओके चालेल, ओके. चालेल सर. ओके ओके. ओके. थांबूया. काही कोणाला बोलायचं नाही ना अजून? चलो बाय बाय. ओके, चलो बाय बाय.